नमस्कार श्रोते हो, आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 27. त्या रिक्रुटिंग कंपनीबरोबर एकदा मी पोलो मॅच बघायला गेले होते. जेव्हा घोडे पोलो खेळत असतात तेव्हा त्यांच्या खुरांनी मैदानातलं गवत खराब होतं, खड्डे पडतात. जे गवत मातीचे गोळे उखळून बाहेर येतात त्याला म्हणतात डिवेट. खेळाच्या पिरियडमध्ये घोड्यांना चिअर करायचं, दंगा करायचा. 2 पिरियडमध्ये डिवेट दाबून टाकायला सगळे मैदानात. ते उखडलेले गोळे आपल्या पायांनी दाबून दाबून मैदान सपाट करायचं. पुढच्या पिरियडमध्ये घोड्यांना इजा होऊ नये म्हणून हा खटाटोप. एक प्रकारे त्या खेळाडू घोड्यांना आदर आणि मानवंदना. ते बघताना मला आठवली पंढरपूरची वारी. वारीत एका मुक्कामात घोड्याचं रिंगण करतात. त्यावेळी त्यांच्या खुरांचे ठसे जमिनीवर उमटतात. श्रद्धाळू वारकरी तिथली माती अंगारा म्हणून कपाळावर लावतात. पालखीच्या घोड्यांना मानवंदना देण्याची पंढरीच्या वारीतली ही परंपरा. आयुष्याचं वळण बघा. जर्मनीत फ्रँकफर्टमध्ये आम्ही नवीन ऑफिस उघडणार होतो. त्यासाठी मला इंजिनियर कामावर घ्यायचे होते. फ्रँकफर्टजवळच्या फाक होक शुलेमध्ये गेले. खूप वर्षांपूर्वी रॉयट लिंगेनच्या फाक होक शुलेमध्ये इंजिनिअरिंगची पदवी नसल्याने मला प्रवेश मिळाला नव्हता. ज्या स्कूलनं मला पदवी दिली नाही त्याच प्रकारच्या स्कूलमध्ये पुढे बऱ्याच वर्षांनी गेले ती तिथल्या मुलांच्या मुलाखती घ्यायला. कसं असतं ना आयुष्य, पुढे काय असेल माहीत नसतं. युरोपमध्ये मी जवळजवळ 10 देशात म्हणून काम केलं. मला वारंवार एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करायला लागायचा आणि अगदी थकून जायला व्हायचं. एकदा आईला पत्रातून माझ्या लंडन, पॅरिस, रोम वगैरे वगैरे अशा फिरण्याबद्दल लिहिले होते. सांगलीचा अर्धेसार इराणी मला म्हणाला, तू काय एवढा भाव खातेस? काल मी मिरजेला गेलो होतो, आज हरिपूरला आणि उद्या जयसिंगपूरला, परवा तासगावला जाणार आहे. आई एकदम हसली. मी एकटी लांब असल्याचा ताण निघून गेला. एक गंमत सांगते. एकदा दिवसभर काम करून रात्री हॉटेलमध्ये पोहोचले. खूप दमले होते. खोलीत गेले. अख्खी खोली रोषणाईने उजळून निघालेली. मला वाटलं केवढा हा झगमगाट, या उजेडात झोप येणार का? मी वैतागून पडदा सरकवून टाकला. नंतर लक्षात आलं, अरे मी पॅरिसमध्ये होते आणि ही आयफेल टॉवरची रात्रीची रोषणाई होती. ती माझ्या खिडकीतून आत येत होती. एरवी हे किती रोमांचक दृश्य, पण आज मला त्याचा वैताग आला होता. माझ्या अमेरिकेतल्या सहकाऱ्यांना, मित्रांना वाटायचं, मजा आहे हिची, केवढी फिरते, इकडे या म्हणजे कळेल. मध्यरात्री उठले तरी अंधारात कुठल्याही हॉटेलच्या खोलीतली लाईट स्विचेस मला न शोधता सापडतात. मग हे कुठलेही शहर असो की देश असो. अचानक एक भले मोठे आव्हान. शेवटच्या घटकेला बॉस बरोबर सोफिया अँटीपोलिस ऑफिसला जायचं ठरलं. का, किती दिवस, हे ना त्यानं सांगितलं ना मी त्यावर फारसा विचार केला. डोक्यात खूप इतर गोष्टी घोळत होत्या. ऑफिसमध्ये पोहोचायच्या 10-15 मिनिटे आधी त्यांना मला सांगितलं, आपल्या ऑफिसच्या जवळ एक छोटी 20-25 इंजिनियर असलेली कंपनी आपण विकत घेतोय. सध्याच्या सीईओनं बराच आर्थिक घोटाळा आणि अफरातफर केलेली आहे. त्याला साध्या कपड्यातले पोलीस घेऊन जातील आणि काही दिवसांसाठी तरी तू तिथे लीडर असशील. ओ माय गॉड, पोलिसांना यावे लागले? असं काय झालंय? असा काही अनुभव नाही. कुठली कंपनी, त्यांचं प्रॉडक्ट काय? या सर्व इंजिनियर्सना आता टिकवून ठेवायला हवे, नाहीतर त्यांच्याबरोबर आपली बौद्धिक प्रॉपर्टी जाणार. कस्टमर्सही टिकवून ठेवायला पाहिजेत. विचार करायला सुद्धा अवधी नव्हता. नुसते प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. माझ्यासमोर अनपेक्षित आव्हान आले. आता मला बरेच दिवस झोप मिळणार नव्हती. काही आठवडे हे ट्रान्झिशन मॅनेज करण्यासाठी मी पूर्ण वेळ तिथे थांबले. सुदैवाने त्यांचे प्रॉडक्ट्स आमच्या पोर्टफोलिओला मिळते जुळते होते. या इंजिनियर्सना त्यांची प्रॉडक्ट्स
टेक्नॉलॉजी, कस्टमर सगळं माहिती होतं. त्यांना फक्त हवं होतं नवीन मॅनेजमेंटकडून नोकरीचं आश्वासन, त्यांच्या कामाची कदर, या अस्थिर काळात स्थैर्य आणि करिअरसाठी मदत आणि आधार. नेहमीप्रमाणेच माझ्या ऑफिसचं दार त्यांच्यासाठी कायम उघडे होते. आमच्या श्रमाला फळ आलं. पहिले 5-6 महिने तरी कोणी काम सोडून गेला नाही. पहिल्यांदा मी जेव्हा सोफिया अँटिपोलिसला जायला नीस एअरपोर्टला उतरले तेव्हा अक्षरशः त्या फ्रेंच रिव्हिएराच्या प्रथम दर्शनी प्रेमात पडले होते. एकदम लव्ह ॲट फर्स्ट साईट. पण तेव्हा मी तो समुद्र किनारा फक्त कारनं जाताना बघत होते. आम्हाला युरोपमध्ये नेटवर्क ऑपरेशन सेंटर आणि कॉल सेंटर सुरू करायचं होतं. त्यामुळे माझं लक्ष फक्त कामाकडे केंद्रित झालेले. पण आता काही दिवस पूर्ण वेळ त्या भागात राहत होते. परिस्थितीचा फायदा करून घेतला. निळाशार मेडिटेरियन समुद्राच्या किनाऱ्यावरची ती छोटी छोटी टुमदार गावं, गावागावात असलेली रंगीबेरंगी फुलझाडांच्या कुंड्या मिरवणारी देखणी घरं, आर्ट गॅलरीज, दगडी किल्ले, कॉबलस्टोन रस्ते, रस्त्यावरचे कॅफे, तिथे निवांत ऊन खात गप्पा मारत कॉफी किंवा वाईनचा आस्वाद घेत रमलेली माणसं. सगळं दृश्य एखाद्या चित्रासारखं. मध्ययुगीन काळात वसवलेली ही खेडी, जराही जुनाट कळकट नाहीत, उलट परंपरा मिरवणारी, कलाकारांना, लेखकांना आणि खवय्यांना मोहात पाडणाऱ्या या जागा. याच प्रव्हान्स भागात माझी फ्रेंच कुझिन आणि वाईनची टेस्ट तयार होत होती. बारकावे कळत होते आणि मी वाईन स्नॉब झाले. लाल, रोझे, पांढरी वाईन, मग त्यात गोड आणि ड्राय, कुठला प्रांत आणि कुठल्या प्रकारची द्राक्ष, या सगळ्यातला फरक समजायला लागला. थोडक्यात मला कुठली पण वाईन नको. वाईनचं आणि कुझिनचं मला आवडणारं नातं जुळायला हवंय. नाहीतर वाईन न घेतलेलीच बरी. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा हा आगाऊपणा माहिती आहे. ते मला हसतात, पण माझ्या आवडीचा आदरही करतात. जरा उंचावर दगडी भिंतींनी वेढलेली, मध्ये मध्ये समुद्रदर्शन करायला मोकळ्या जागा असलेली काही सुंदर गावं आहेत, जिथून समुद्र बघताना भान हरपून जाण्याचा अनुभव घेतला. सेंट पॉल डे व्हॉन्स हे यातलंच माझ्या आवडीचं एक छोटंसं गाव, अगदी कलाकारांची मक्का. गावातून चक्कर मारताना हमखास दिसणारं दृश्य म्हणजे भर रस्त्यावर बसून तल्लीन होऊन चित्र काढणारे, पेंटिंग काढणारे, वाद्य वाजविणारे कलाकार. काही नावाजलेले, काही अजिबात नाव न ऐकलेले. मोडक्या तोडक्या फ्रेंचमध्ये त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या कलेची माहिती घेणं, यात मजा यायची. असंच एका ठिकाणी मला प्रत्यक्ष ग्रास या सुंदर गावाच्या लेव्हेंडरच्या ताटव्यात उभं राहिल्याचा आभास देणारं पेंटिंग मिळालं. ग्रास ही 18व्या शतकापासून परफ्यूमची राजधानी. हॉलंड जसं ट्युलिपसाठी तसं ग्रास लेव्हेंडरसाठी प्रसिद्ध. दृष्टी पोहोचेल त्या पलीकडे सुद्धा लेव्हेंडरचे ताटवे. नीसचा समुद्र किनारा नर्मदेसारखे गोटे असणारा आणि जसजसं दक्षिणेकडे जावं तशी बारीक चमचमणारी रेती असणारे किनारे. एंटिप्स हे यातलंच माझ्या आवडीचा मोठा मेडिटेरियनचा समुद्र किनारा असलेलं गाव. हे किनारे बघताना छोट्या शिडाच्या बोटी, मासेमारीच्या बोटी आणि आलिशान विहार नौका समुद्रात डुंबताना दिसायच्या. सूर्यास्ताच्या वेळेस तांबूस रंगाच्या आकाशाचं प्रतिबिंब समुद्रात पडलेलं आणि लाटांवर तरंगणाऱ्या बोटींना बघताना सेलिंगचं स्वप्न माझ्या मनात साकारलं. ते पुढे मी ग्रीसला जाऊन प्रत्यक्ष सेलिंग शिकले. तोपर्यंत मनात तसंच जपून ठेवलं होतं. त्यावेळेस आमच्या ऑफिसजवळ समर जॅझ फेस्टिवल होता. रे चार्ल्सच्या आउटडोअर कॉन्सर्टला आम्ही गेलो होतो. पाठीमागे अथांग समुद्र, त्यावर डोलणाऱ्या काही बोटी, पौर्णिमेचा चंद्र, धुंदीत जॅझ गाणारे रे चार्ल्स. समुद्र आणि चंद्र यांच्या जोडीला रोमांचकारी म्युझिक, आणखी काय हवे. अगदी साध्याच्या बाकावर बसून ऐकलेली ती कॉन्सर्ट जशीच्या तशी नेहमी नजरेसमोर येते. नीस जवळ सँट्रोपेच्या
क्लोथिंग ऑप्शनल बीचवर गेले होते. सगळ्या बायका काही प्लेबॉय मॉडेल नव्हत्या आणि पुरुष चिपनडेल्समधले नर्तक होण्याच्या योग्यतेचे नव्हते. त्यावरून एक जुनी कविता आठवली, थोडासा बदल. दख्खन फ्रान्सच्या बीचच्या कुशीत शेकडो पिल्ले बागडती खुशीत, सुंदर मानव तुंदिल अंगाचे, वाळूचे गालीचे शराबी रंगाचे. विचार करायला वेळ मिळेल तेव्हा कधी कधी दडपून जात होते. स्ट्रेस, टेन्शन, मानसिक तणाव. आपला व्यावसायिक वृद्धीचा प्लॅन कसा पूर्ण होणार? ध्येय साध्य करता येण्यासारखं असलं तरी खूप अवघड आहे. मी स्वतःची समजूत घालायची. एकामागून एक पाऊल टाकत पुढे जा. टप्प्याटप्प्याने प्रगती. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. तू ज्यावर नियंत्रण करू शकतेस, जिथे प्रभावी होऊ शकतेस त्यावरच लक्ष केंद्रित कर. इतर सगळ्या गोंगाट आणि कल्लोळ, विचलित करणाऱ्या गोष्टी, त्याकडे लक्ष देऊ नकोस. कीप युअर आय ऑन द बॉल. क्रमशः लेखिका विनया गोरे. अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.